करायचा। सटाणा शहरातील चौगाव बर्डी परिसरातील नगर परिषदेच्या कचरा डेपोला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे। या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या सहन कराव्या लागतात। घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी कचरा डेपोला कुलूप ठेवत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। यामुळे कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्यांची रस्त्यावर लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळाले। घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या हस्तक्षेपानंतर डेपोचं कुलूप उघडण्यात आले आणि कचरा डेपो पुन्हा सुरू करण्यात आला। या प्रसंगी नगरसेवक चेतन रौदळ, जयश्री गरुड, विलास दंडगवाळ, अनिल पाकळे, सोनाली बैताडे, सीमा सोनवणे, लताताई बच्छाव तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांच्यासह हरिश्चंद्र सोनवणे, शिवाजी सोनवणे, अनिल सोनवणे, दत्तू बैताडे, पंकज सोनवणे, आरोग्य निरीक्षक मनोहर बोरसे, किशोर सोनवणे, प्रमोद गहिवड आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। दरम्यान कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरतीये। कचरा डेपो 4 दिवसापासून पेटलेला आहे। 4 दिवसापासून कचरा डेपो पेटलेला आहे। इथं नागरिकांना प्रचंड त्रास होऊन राहिला। तर या बाबतीत मॅडमांनी, शिव मॅडमांनी आता दखल घेतलेली आहे की त्यांनी आश्वासन दिलंय सगळ्या नागरिकांना की इथं परत कचरा डेपो पेटणार नाही, इथं आरोग्याची आणि नागरिकांची जी काळजी घेतली जाईल असा शब्द मॅडमांनी दिलेला आहे। आमच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या अशी इच्छा आहे की हा डम्पिंग ग्राउंड इथून हलवला पाहिजे। याच्यासाठी शिव मॅडमांनी प्रयत्न करावे। सटाणा शहरातील कचरा फार मोठ्या प्रमाणात इथे टाकला जातो। प्रत्येक वर्षी हा इथे पेटवला जातो। पेटवल्यानंतर जवळपास राहणाऱ्या सर्व लोकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथले डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर शासनाने दुसरीकडे हलवावं एवढी आमची विनंती आहे। या परिसरमध्ये सगळे शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात। त्यामुळे बाहेर गावचे लोक इथं मुली सुद्धा द्यायला घाबरतात कचरा डेपो। नॅचरली याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कचऱ्याला आग लागते, ती भारतभर लागते। तर आग लागल्यानंतर ती लवकरात लवकर विझेल, ती पसरणार नाही याची दक्षता नगर परिषद घेईल। आणि दुसरं, कचराही साठणार नाही यापुढे। पुढच्या वर्षापासून आपण पूर्णतः त्याचं सेग्रिगेशन करतोय आणि अनेक टन कचरा आपण इथून विकलेला पण आहे। सेग्रिगेशन करून त्याचे गट्टे बनवू। सेग्रिगेशन म्हणजे काय तर प्लास्टिक वेगळं, चमडा वेगळा किंवा भांडे वेगळे ह्या प्रकारचं करून ओल्या खताची निर्मिती करू। तर नागरिकांना एवढंच आव्हान आहे की ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्या, म्हणजे या ठिकाणचं जे प्रोसेसिंग करणं आहे, इथलं मॅनेजमेंट करणे ते आम्हाला सुकर होईल।